हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अक्षय तृतीया या 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्ताचे महत्व सांगणार आहे, पूजाविधी सांगणार आहे, नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, अक्षय तृतीया शके 1948 पराभव नाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख शुक्ल तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 सकाळी 10:51 सुरू होत असून समाप्ती सोमवार दिनांक 20 रोजी सकाळी 7:28 होत आहे. अक्षय तृतीया म्हटले की आपण पितरांचा सण असं समजतो मित्रांनो. ते खरेही आहे. पितर सेवा आपल्याला करायची आहे महत्वाची म्हणजे, आणि भगवान लक्ष्मीनारायणची सेवा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे. ती कशी करायची आता पाहूया मित्रांनो. 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी हे 3 पूर्ण मुहूर्त आहेत आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे, ज्याला आपण 3.5 मुहूर्त म्हणतो. या मुहूर्तावर कोणतेही धार्मिक कर्मकांड व धर्माचरण करण्यासाठी मुहूर्त व पंचांग शुद्धी पाहण्याची गरज नाही मित्रांनो. पण या मुहूर्तावर खालील धार्मिक विधी आपणास वर्ज्य आहे. उदाहरणार्थ डोहाळ जेवण, जावळ काढणे, नवीन गृहप्रवेश, वास्तुशांती, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा, उपनयन, भूमिपूजन तथा पायाभरणी व विवाह इत्यादी. अक्षय तृतीया दिवसाचा धार्मिक इतिहास याप्रमाणे थोडक्यात त्रेतायुगाचा हा प्रारंभ दिवस आहे. 4 धाम आजपासून सर्व भक्तांसाठी खुले केले जातात. नर नारायण व हयग्रीव यांचा अवतार या दिवशी झालेला आहे. वीरशैव लिंगायत धर्माचे पुनर्स्थापन करणारे जगद्गुरु संत श्री बसवेश्वर महाराज यांचा जन्मदिवस देखील आहे. भगवान श्री विष्णूचा 6वा अवतार भगवान श्री परशुराम यांचा जन्मदिवस आहे. मित्रांनो, रविवार दिनांक 19 रोजीच्या अक्षय तृतीयानिमित्त आपल्या पितरांच्या नावे करावयाची धार्मिक कर्मकांडे याप्रमाणे: आपल्या पितरांच्या नावे सत्पात्री दान धर्म विधिवत करणे, अन्न वस्त्र भूमी वा आवश्यक वस्तू दान करा मित्रांनो. सकाळी तीर्थर्पण व अपराह्न काळी पिंडदान रहित श्राद्ध कर्म करा. पिण्यासाठी मातीचे माठ गरजवंतांना दान करा. मातीच्या मोठ्या माठांची पानपोई नव्याने सुरू करा. टरबूज, खरबूज, आंबे यथाशक्ती गोरगरिबांना दान करा मित्रांनो. थंड पाणी, नारळ पाणी, उसाचा रस, लिंबू सरबत वा थंड सरबते दान करा. कडक उन्हापासून संरक्षण देणाऱ्या वस्तूंचे दान करा. उदाहरणार्थ छत्री, टोपी, काळा चष्मा, रुमाल, उपरणे, सफेद वस्त्र वा कपडे, पंखा इत्यादी मित्रांनो. मित्रांनो, रविवार दिनांक 19 रोजीच्या अक्षय तृतीयानिमित्त आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी तसेच सामाजिक स्तरावर करायची कर्मकांडे याप्रमाणे: ज्यांचे पालक म्हणून कोणी हयात नसतात त्यांचे पालकत्व आपण स्वीकारू शकता. मौल्यवान वस्त्र, अलंकार वा किमती वस्तूंची खरेदी आज करू शकता. नवीन जमीन वा तयार होणारी वा तयार असलेली वास्तू खरेदी करू शकता. माता भगिनींनी हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करावा. नवीन लहान मोठ्या वाहनांची खरेदी करू शकता. आपल्या आराध्य वृक्षाची लागवड जास्तीत जास्त विविध ठिकाणी करू शकता. आता सोमवार दिनांक 20 रोजी अक्षय तृतीयानिमित्त ब्रह्ममुहूर्तापासून पितरपूजन व लक्ष्मीनारायण पूजन याप्रमाणे करावे. या मुहूर्तावर आपण गंगा स्नान व तीर्थक्षेत्री स्नान करू शकता. शक्य असता तेथेच पितृतर्पण करावे, लक्ष्मीनारायणचे विधिवत पूजन करावे, मंत्रजप करावा आणि प्रत्यक्ष ब्राह्मण देवतेला यथाशक्ती विधिवत दान धर्म करावा. आपल्या पितरांना पितृ गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. सूर्योदय सूर्याला गायत्री मंत्राने अर्घ्य द्यावे. या पूजासाठीचा संकल्प आता आपण सोडूया. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत व एक फुल वा फुलाची पाकळी आपल्याला घ्यायची आहे. ओम तत्सत श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशति तमे युगे
चतुष्के कलियुगे प्रथम पादीच्या मुदुपे भरतवर्ष भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्य देशे गोदावर्या दक्षिणे तीरे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शेक 1948 पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे भानुवासरे कृतिका नक्षत्र आयुष्मान योगे तैतील करण युक्ता याम अक्षय तृतीया शुभ तिथो मेष राशि स्थिते रवि मेष राशि स्थिते चंद्र मिथुन राशि स्थिते गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथो मी कडाप्पा वीर गोत्रात उत्पन्न मम आत्मना श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बानां मम इह जन्मनि जन्म जन्मान्तरे च श्रीपुरु श्रीपुत्र पौत्र धन चतुर्विध पुरुषार्थ विद्या जय यश कीर्ती लाभ स्थैर्य क्षेम आयु आरोग्य इष्ट ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलावाप्त्यर्थ समस्त दुर्तोपशांत्यर्थ समस्ताभ्युदयार्थ च इष्टकाम संसिद्ध्यर्थ कल्पोक्त फलवाप्त्यर्थ नित्य देव पूजा करिष्ये एवं लक्ष्मी नारायण प्रधान देवता पूजनम च करिष्ये एवं ब्राह्मण देवगुरुना अन्न वस्त्र यज्ञोपवीतम दक्षिणाम दानम करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती स्मरणम एवं पूजनम च करिष्ये. आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तरुणास सोडा. यानंतर अंगण्यास षडंगण्यास करावा आणि मुख्य पूजेला सुरुवात करावी. प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण पूजा विधी याप्रमाणे करावी. ऐहिक सुखाच्या मोहाने आज कोणत्याही प्रकारचे उपाय तोडगे करू नका. पूर्ण श्रद्धा भावाने समर्पण भावाने भगवंताची विधिवत निष्काम सेवा करा. अक्षय फळ आपणाला मिळणारच यात शंका नसावी. लक्ष्मीनारायण देवतांच्या गायत्री मंत्राचा जप करा. घरच्या घरी हवन करा. गुरुमंत्र गणेश मंत्र कुळदेवतांचा मंत्र जप व हवन करा. लक्ष्मीनारायणच्या फोटो व मूर्तीसमोर मातीच्या घटाऐवजी तांब्याचे 2 लहान मोठे कलश ठेवा. अर्थात कलश स्थापना करा. यावर झाकणाऐवजी एकावर अखंड आंबा व दुसरीवर टरबूज व खरबूज ठेवा. धान्याच्या राशीवर केळी ठेवा. या सर्वांचे पंचोपचार पूजा करा. कारण कलश स्थापना एवढाच उद्देश यात आहे. आणि ब्राह्मण देवता मातीचा माठ सोडून इतर सर्व वस्तू दानात हमखास स्वीकारतात. नैवेद्यात तांब्याचा रस, पुरणपोळी, काकडी, गुळ, चणे वा गव्हाचा सातू व इतर चविष्ट वा आपल्या आवडीचे पदार्थ असावे. विष्णू व लक्ष्मी सहस्रनाम, कवच, स्तोत्र, स्तुती इत्यादी धार्मिक सेवा अवश्य पठण करावे. देवी देवता व आपले पूर्वज यांना उद्देशून केलेले सर्व शास्त्रविध कर्म अक्षय होते. पूर्ण वर्षभर आपल्या हातून कळत नकळत पुन्हा पुन्हा घडत राहते आणि याचे फळही पुन्हा पुन्हा मिळत राहते. अर्थात अक्षय तृतीयेला आपण केलेल्या सर्व शुभाशुभ कर्मांची पुनरावृत्ती होत राहते. असे प्रत्यक्ष द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला सांगितले होते. त्याचे भान आपण ठेवून आपले क्रियमान कर्म मन मोकळेपणाने दानीवृत्तीने शास्त्रविध पद्धतीने विधिवत करावे मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अक्षय तृतीया संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.